Good morning, all of you. Let me start. Yesterday, we have seen that the topic equation reducible to linear differential equation. In that, we have seen the Bernoulli's differential equation. There are the four forms. What is the four form? We see one by one. So first form is, suppose the equation in the form of dy by dx plus py equal to q times y raised to n. Then second form is in terms of dx by dy plus px equal to q times x raised to n. Okay, so this is the two type. In these two types, so first type we just multiply by y raised to minus n multiply by x raised to n. Next form, f of y dy by dx plus p times f of y is equal to q. Then we put f of y is equal to v and solve the further. Next type, fourth type is f dash of x dx by dy plus p times f of x is equal to q. Then we substitute for converting into linear differential equation f of x equal to v and solve it. Okay, so this is a four type of example. So four type. This two type is called as Bernoulli's. This two type is called as Bernoulli's differential equation, and this remaining two type is called as corollary of this Bernoulli differential equation. Corollary of this Bernoulli's differential equation. I think one example we have solved and five example for your homework. प्रत्येक example solve झालेत का? Hello? प्रत्येक example solve झालेत का? Yes, sir. Okay, very good. Any problem, any difficulty? Any problem, any difficulty, or कुठला असा प्रॉब्लेम आहे की त्यामध्ये प्रॉब्लेम आला? यस, ओके. आलाय का कुठला प्रॉब्लेम का सगळे सॉल्व्ह केले नाही? हेलो यस, दिशा सॉल्व केले प्रॉब्लेम? दिशा, रोल नंबर 1. Yes, sir. सगळे प्रॉब्लेम सुटलेत पाचची? नाही सर, सगळे नाही, एक दोन सोडवले. बाकीचे सॉल्व करते सर. बरं. वैष्णवी, रोल नंबर 2. सुटलेत सर. ओके, गुड. सगळे? हो सर. ओके. रोल नंबर 3 शिल्पा. येस सर, सुटलेत सगळे. बरं. अनुजा? येस सर. सगळे सुटलेत? 2 राहिलेत सर. 2 राहिलेत. ओके. अश्विनी? हा, सॉल्व केले नाही सर, राहिले. बरं. सॉल्व केले नाहीत. बरं. पहा, काही तुमच्या मौल्यवान जो वेळ आहे त्या मौल्यवान वेळामध्ये जर काही आमच्यासाठी, आमच्या गणितासाठी जर भेटला तर बरं होईल. ते गणित खूप तुमचे आभार मानतील. पहा, भेटला तर. रोल नंबर 6. राहिलेत सर करायचे. ओके. बरे सगळे घरचे? हो. हा, मग तुम्ही सॉल्व करा का प्रॉब्लेम? हा सर. ओके. रोल नंबर 7 प्रगती. ओके. संस्कृती? सोडवले सर. ओके, व्हेरी गुड. पूर्वा? हा, झालेत. हा, झालेत, थोडे राहिलेत. ओके. झालेत, थोडे राहिलेत. मला स्टेटमेंट मध्ये कॉन्ट्रडिक्शन वाटतं थोडंसं. झालेत, थोडे राहिले म्हणजे नेमके मी काय समजायचं? ओके. देन रोल नंबर 11.
सॉल्व केले हा सोड बर. रोल नंबर 12, एक राहिले सर 13. टू राहिलेत सर. हा 2 राहिलेत. 2 राहिलेत. कुठले? 6 वाला. बर बर बर. रोल नंबर 14. येस सर एक राहिले लास्टचं. बर बर. एक राहिले. रोल नंबर 15. नाही झालं सर, नाही झाले. कधी सॉल्व करणार आशिष? आज संध्याकाळी सर. बर आज संध्याकाळी. बरं हा. बा अमूल्य वेळ तुमचा आम्हाला दिला तर बरं होईल. तेवढंच आम्हाला आनंद वाटेल. हा 16 रोल नंबर 16 भार्गव डाके. बर भार्गव डाके आहात का गेला कुठेतरी? गेले असतील कुठेतरी. रोल नंबर 17. येस सर झालेत सगळे. ओके ओके. रोल नंबर 20 येस सर. झाले सगळे? नाही सर, 2 राहिले. 2 राहिले. कुठले 2 राहिले? चौथा आणि 6वा. चौथा आणि 6वा. बर का? सर सुटले, मी सोडवलं नाही, अवघड वाटलं. आवड वाटले मग सोडलं नाही. एक्झाम अरे कसं असतं माहिती का, डोंगर किती जरी मोठा असला हा सुरुवातीला हा. जेव्हा त्याचे पायथ्याशी असतं असं वाटतं खूप मोठा आहे, पण जेव्हा आपण हळूहळू चालायला घेतो तेव्हा जेव्हा शिखरावर जेव्हा आपण जातो तेव्हा वाटतं अरे डोंगर किती छोटा आहे. सगळं छोटच वाटतं ना तिथून शिखरावरनं. हा तसं करत असते. तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या, बरोबर सगळं होतं व्यवस्थित. हा हा चालेल. 21 आदित्य. येस सर 2 आणि 6 राहिले सर. 3 बर. झाले मध्ये. बर बर. रोल नंबर 24. तर काल मोबाईल प्रॉब्लेम मुळे मी absent होते. मग आज जॉईनच केलं नव्हतं बरोबर लेक्चर. हॅलो, काल तुम्ही ऑप्शन होता ना लेक्चरला? येस सर. मग नंतर युट्यूबवर पाहिले का व्हिडिओ? नाही सर, ते मोबाईल थोडा प्रॉब्लेम झाला बरं, ना, बरं. मग हो. ते आज बघणार. ओके चालेल चालेल. करा आज. उद्या सुट्टी आहे, क्लिअर करून घ्या सगळं. 25. सर झालंय, एक राहिले म्हणजे ते चुकतेच. किती कुठल्या नंबरचा? 3 नंबरचं एक्झाम्पल आयगेन इंटिग्रेटिंग फॅक्टर चुकतं. कुठला एक्झाम? 3 नंबर मध्ये एक्झाम्पल सांगा. x into dy by dx plus 2y is equal to y square. इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमचा काय येतोय? म्हणजे 0 येतोय. 0 यायला नाही पाहिजे. आय थिंक इंटिग्रेटिंग फॅक्टर y स्क्वेअर म्हणजे 1/y 1/y y⁻². नाही. इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमचा -2/x x² येत असेल पा. हा मी ट्राय करते परत एकदा. 1/x ना, 2/x ना, मग 2/x म्हणजे log of x, log of 2 log x म्हणजे log of x x⁻². x² येत असेल x² ना. हा येस हा, सर. मी बघते 1/x². हा x² येत असेल पा x². पुढे 26 सर सुटलं की नाही एक्झाम्पल? हा सर सुटले, एक राहिले शेवटचं. बर. 27 येस सर. हा सुटले की एक्झाम्पल? हो सर. बर का कुठले राहिलेत? नाही. व्हेरी गुड. देन 28. येस सर, झालेत सॉल्व सगळे. सगळे झाले सॉल्व. व्हेरी गुड. 30. येस सर झाले सगळे. ओके व्हेरी गुड. 31 काल नव्हता. Yes, 31 होते. काल नव्हता लेक्चरला. हा सर नव्हते कालच्या लेक्चर. तेच म्हणतो नव्हता तुम्ही काल. बर तो पाहून घ्या सगळे. हा 32 नाही झालं. हो सर पाहिले. ओके व्हेरी गुड. 33. येस सर झाले. ओके व्हेरी गुड. सर फक्त चौथा सॉल्व होईल. कुठला? 4 नंबरचा. ओके x-y² च. हा बर एक सोपं आहे, एक ऍडजस्टमेंट आहे, पाहूया आपण ते एक्झाम्पल. देन 35 राहिलेत सर आज सोडवायचे. किती राहिलेत? सगळेच?
हो सर. बर बर बर, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला थोडासा द्या. बरं वाटेल मला बरं का, तुमचा मौल्यवान किमतीचा वेळ जर मला दिला, सगळ्यांसाठीच आहे बरं काही, तर मला खूप बरं वाटेल. आमच्या जे गणित आहेत ते गणित अशा आनंदाने उड्या मारायला लागतात रे. अरे हा, ह्या आज ह्या लोकांनी मला पाहिले, आज किती चांगलं वाटतं त्यांना ना. थोडस पाहत जावा, बरं वाटतं जरा मला पण. 36. हा सर 2 राहिले तेवढे. 2 राहिलेत, बाकीचे सुटले. हा बर, व्हेरी गुड. जेवण पूर्ण केलं का? केली. मग काय अर्ध करायचं की 2-3 चपात्या, 2 चपात्या खायच्या की 1 चपाती ठेवायची तशीच. तिथं कॉम्प्रोमाइज नाही हो सर, त्याच्यासाठी तर जगते. हा, ते आहे तर आपण आहे, नाही तर काय. 37. शेवटचं राहिले सर. बर बर, सॉल्व करा. शेवटमध्ये काय वायक्यूबनी फक्त डिवाइड करायचं, बाकी काय आहे? प्रत्येक एक्झाम्पल आणि नेक्स्ट डिवाइड करायचं. 38. 38 गणेश. गणेश. येस सर. हा, गणेश सुटले की एक्झाम्पल? अरे गणेश, तुम्हाला एक्झाम्पल सुटलेत का? ओके. रोल नंबर गणेशचं काहीतरी, रोल नंबर 38. गणेश, रेंजचा प्रॉब्लेम असेल तर हात वरती करायचा असतं मस्तपैकी, हात असा अँटिना सारखा हात वरती करायचा, बा रेंज येते लगेच. 39. पहिले 3 झालेत सर. पहिले 3, बाकी 3, बाकीच्या 2 पण करा की हो. ओके. हा करतो आज. ओके, रोल नंबर 40. रोल नंबर 40. रोल नंबर 40. 40. 41. येस सर. झाले का? सॉल्व झाले का? हो. झाला का नाश्ता? हा बर. 42. 42. येस सर. एक्झाम्पल सुटले. बर बर. 43. येस सर. सुटले का? हा शेवटचा राहिला सर. बर 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 बर. व्हेरी गुड. 46. येस सर. सुटले का? हा येस सर सुटले. बर बर, व्हेरी गुड. 47. येस सर, लास्टचे 3 राहिलेत सर. बर, सॉल्व करा तेवढं. 57. रोल नंबर 57. हॅलो हा बोला बोला. सर, माझं काय झालंय, हा लेक्चर मी पुन्हा बघणार आहे आणि बर, उद्या रविवारीपर्यंत सगळं कम्प्लीट करणार. व्हेरी गुड, व्हेरी त्यामुळे गुड. मला बर बर, व्हेरी गुड, कीप इट अप, कीप इट अप, कम्प्लीट करा. असं असं जरी बोललं तर मला बरं वाटतं, थोडंसं मला धीर वाटतं. हा, कोणतरी असं असं प्रोत्साहन दोन्ही बोललं तर बरं वाटतं रे सगळ्यांनी. हा, तिकडे करू अगर नाही करू, पण असं करणार आहे मी, हा जो वाक्य हे खूप महत्वाचं आहे. रोल नंबर 59. 59. रणजित. येस सर. हा, सुटले का एक्झाम्पल? नाही सर. बर बर, कधी वेळ भेटणार तुम्हाला? उद्या बर बर बर, पहा द्या वेळ. उद्या उद्या संडे आणि फंडे असं नका करू. हा, येस सर. 60. पृथ्वीराज. हा सर. सुटले का? नाही सर, एक केलंय फक्त, ते पण आलं नाही. आला नाही, व्हेरी गुड. कधी येईन बाकीचं? नदीपर्यंत आले आज का? आज नदीपर्यंत आले का? हा सर. हा, बाकी सॉल्व करा व्यवस्थित एक्झाम्पल. हा, हा 61. येस सर. हा, तुम्हाला वाढदिवस आहे, हार्दिक शुभेच्छा. 61. थँक्यू सर. केले सर सॉल्व एक्झाम्पल, 4 झाले, ते एक राहिलाय. केलेत सगळे, केले सॉल्व. बर, 4 झाले, 1-2 राहिले. बर बर बर, एक राहिला. ते आज करून टाकतो. करून टाका, करून टाका. हा. नाही तर बर्थडे म्हणून, नाही तर काय अवघड व्हायचं. नाही सर. नाही सर. काय अरे, प्रत्येक
डोळा उघडला म्हणजे आपला आज बर्थडे. दररोजचा दिवस आपला बर्थडे असतो. 62. येस सर झाले कम्प्लीट. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 63. येस सर झाले सर. 4. सर राहिलेत सर. बर, सॉल्व करा. पहा तुमचा अमूल वेळ आम्हाला द्या थोडासा. हा सर. 65. 2 झाले सर, बाकी आज करतो. बर, ओके ओके ओके. शिवप्रसाद भेटला मेसेज. 66. हो, तुम्ही ऑप्शन माहिती आहे मला. 65. अन्सार झालं सॉल्व. 2 झाले सर, आज बाकीचे करतो. बर. 66. प्रसाद येस सर झाले का सॉल्व. करतो सर. बर. 49. रोल नंबर 49. साक्षी झाले सॉल्व. येस सर, एक राहिलंय. एक राहिलंय. ओके. रोल नंबर 54. साक्षी येस सर, झाले का सॉल्व. 2 राहिलेत सर. ओके. रेश्मा नोटेड. रोल नंबर 55. यादव येस सर. सुटले का एक्झाम्पल. हा सर. ओके. रोल नंबर 47. येस सर. सुटले का एक्झाम्पल. 3 राहिलेत सर लास्टचे. बर. बाकीचे पास सॉल्व होत आहेत का. ओके. प्रगती सुटले का प्रॉब्लेम खालचे. प्रगती. ओके. रोल नंबर 34. रोल नंबर 34. थँक्यू बेटा. रोल नंबर 34. सुयश काल नव्हता तुम्ही. सुयश काल नव्हता तुम्ही. रोल नंबर 34. हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3. आहात का तिथे. रोल नंबर 34. रोल नंबर 34. बर. कदाचित बिझी असतील अदर वर्क मध्ये. रोल नंबर 10. रोल नंबर 10. सुटले का एक्झाम्पल. कालचे का? हा हो कालचेच. हो सर, सोडवलंय. ओके. व्हेरी गुड. सगळे सुटले. हो. हॅलो सर. हा बोला सुयश. सर रेंज जात होती सर, बोला. हा, अरे कालचे एक्झाम्पल तुम्ही काल अब्सेंट होता वाटतं. सर काल ते आमच्या जरा कोरोना झालाय, तिकडे गेलतो सर हॉस्पिटलला. कोणाला कोरोना झाला. मामाने आजोबा. बर. काळजी घ्या तुम्ही पण. हा सर. हा, काय नसते होत. सगळं काळजी घ्या. सगळं ओके होत असतं. हो सर. ओके. रेग्युलर ट्रीटमेंट घ्या. काही जाणवलं तर लगेच दवाखान्यात दाखवा. हो सर. अंगावर काढू नका फक्त बस. हो. काही होत नाही बाकी. मग अंगावर काढलं तर अवघड होतं. हा. ओके. सो वी आर स्टार्ट. तर we see one example, that 4th one. So write on the 6th one example. Okay, already we solve. X solve. Already we solve. Solve केलेला आहे. परत एकदा रिपीट करतो मी. Solve x minus y square plus 2xy dy by dx is equal to 0. Okay, so this is the example in terms of dy by dx. We write down this equation in terms of dy by dx. So we got the answer is, just simplify in the form. हा कालचा एक्झाम्पल आहे, तुम्हाला सॉल्व करायचं तर होमवर्कला मी फक्त लिहितो व्यवस्थित. x minus y square 2xy dy by dx is equal to 0. काय पाहिजे आपल्याला. 2xy dy by dx minus y square is equal to minus x.
दिस इन द फॉर्म ऑफ dy by dx. मग ह्या ठिकाणी काय नकोय, x नकोय, x ने डिवाइड करा. सो वी गॉट दॅट 2y dy by dx minus y square by x is equal to -1. Now note this thing, this is in the form of f dash of y dy by dx plus p times f of y is equal to q. So put, काय put करणार, y square equal to t or y square equal to v, that is 2y dy by dx equal to dv by dx. Just rearrange these terms. So this equation 1 becomes, yes, equation 1 becomes, equation 1 becomes, yes, dv by dx minus 1 upon x times v is equal to -1, which is linear in v, Just compare, we got the p is equal to -1 by x, q is equal to -1. So we got the if is equal to e raised to integration -1 upon x dx e raised to minus log x. So we got that e raised to log of x raised to -1, we got x raised to -1. So what is the if we got? 1 upon x. The solution is, what is solution we got? V into if is equal to integration q into if dx plus c. Put each and every value. What is v? Y square into if 1 by x integration q into -1 into if 1 upon x dx plus c. Just simplify, we got that answer is y square by x is equal to minus integration of 1 upon x log x plus c. Or we add, better we add that in terms of log. जर तुम्हाला इथं दुसरा फॉर्म पाहिजे असेल, पावर का अल्टरनेटिव्ह फॉर्म, जर तुम्ही असं कदाचित तुम्हाला हे ऑप्शन असेल, किंवा हे ऑप्शन असेल, और hello, can you call me after 1 hour or 2 hours? Still I am busy in lectures, so that's why. Sorry for that. So y square by x is equal to, suppose we add here minus log x, we add here log x, plus log c, So we got that y square by x, we got that log of c, log of c by x or x by c, कसेही करा, काय फरक पडत नाही, इज इक्वल टू, त्याला जर सिम्प्लिफाय केलं किंवा लॉग x म्हणजे हा c by x होईल ना, किंवा log of xc, one of the same. So we got that xc is equal to e raised to y square by x. This is another answer. Or depend on your adjustment, So x is equal to e raised to y square by x. This both answer. So त्यातलं कुठलं answer असेल, we don't know ना, we don't know. Clear? Hello. Yes sir. Okay. This is yesterday's our example. Now write down the next example. Okay, कोणाचं राहिलं असेल तर take screenshot. और notebook कुठे आहे? कोणाचं राहिलं असेल तर take screenshot. We go to the next part.
जाऊया पुढच्या पेजला. Yes, sir. Okay. Now write down the next 7th one. Solve xy into 1 plus xy square dy by dx is equal to 1. Solve xy into 1 plus xy square dy by dx is equal to 1. Yes. एक्झाम्पल ला मला सांगा कशामध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे रे. कारण x ची पॉवर पण 1 आहे, y ची पॉवर पण 1 आहे. x ची पॉवर पण 2 होऊ शकते, y ची पॉवर पण 2 होऊ शकते, 3 होऊ शकते. ओके, 2 3 कशामध्ये कन्वर्ट करणं सोपं आहे? dy बाय dx मध्ये लिहिणं सोपं आहे का रे ह्याला? त्याला dy बाय dx मध्ये लिहायचं गेलं तर कसं होईल? dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन xy divided by 1 plus xy square. This is quite difficult to separate this part, quite difficult. So for that we just write down this equal to हा dy by dx इकडे घेऊन या, म्हणजे काय होणार? dx by dy is equal to xy into bracket 1 plus xy square. So we got that xy plus x square y cube. So what is the form? dx by dy plus px equal to q. इकडे x ची टर्म पाहिजे, मग x ची टर्म इकडे घेऊन या. सो dx by dy minus yx is equal to x square y cube. So which is Bernoulli's differential equation. So what is multiply? Multiply by y raised to minus 3q. परत एकदा multiply by y raised to minus Y 3. raised to minus 3. very good. परत एकदा multiply by y raised to Y raised to minus 3. x raised to minus 1. very good. परत एकदा multiply by no sir, x raised to minus X raised to minus multiply by x raised to minus 2. raised to minus 2. So what is the equation? We got that there are the 3 form now. Which the 3 form? Sorry, 4 form. One first form is what? dy by dx plus py equal to q times y raised to n. Next form dx by dy plus px equal to q times x raised to n. तुम्ही पाहायचं कशामध्ये बसतंय इक्वेशन आणि त्यानुसार. सो मल्टिप्लाय बाय एक्स रेस टू मायनस 2. प्रत्येक एक्झाम्पल हे सेम नाहीयेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सगळे टाईप तुमच्या लक्षात आले पाहिजे. ओके, सो वी गॉट दॅट मल्टिप्लाय बाय एक्स रेस टू मायनस 2. सो वी गॉट एक्स रेस टू मायनस 2 dx by dy minus y times x raised to minus 1 into y cube. Okay, because we need this p and q is a function of x. So what do you put? So substitute, put x raised to minus 1 equal to dx by dy. X raised to minus 1 equal to v. So we got that minus 1 x raised to minus 2 dx by dy is equal to dv by dy. So this equation 1 becomes. So equation 1 becomes. So what is equation 1? Equation 1 equal to minus dv by dy minus dv by dy. This minus sign, this implies what do you need? X raised to minus 2 dx by dy is equal to minus dv by dy. Minus dv by dy.
So we got that minus dv by dy minus y into v is equal to y cube. Just multiply by minus sign, we got the dv by dy plus y into v minus y cube, which is linear in V. V. That is we write down that is yes, that is dv by dy plus pv equal to q. So what is the p? P is equal to y, q is equal to minus y cube. What is the if? If e raised to y square by 2. Solution is v into e raised to y square by 2 is equal to integration minus y cube e raised to y square by 2 dy plus c. Yes, how we evaluate this integration now? पवन सोडून बोला बाकीचे, पवन बोलू नको. How you evaluate this integration? Yes. आपण सॉल्व केलेलं आहे एक्झाम्पल एक ह्याच्यावरच. एक्स वायच्या ठिकाणी फक्त एक्स होतं. काय केलं त्या ठिकाणी? y raised to 2 is equal to t ओके, वाय स्क्वेअर is equal to t put करायचं. ओके बेटर वे put y square by 2 is equal to t. Better way, better way put y square equal to t or y square equal to 2t. So what do you get the answer? 2y dy equal to 2 dt. Okay, just simplify. We got that v काय put केलं आपण रे? x raised to minus 1 I think. X raised to minus 1 e raised to y square by 2 is equal to integration minus y into y square e raised to y square by 2 dy plus c. So what do you get the answer? 1 upon x e raised to y square by 2 is equal to minus integration y square equal to काय रे? Y square equal to काय? 2t. 2t. Y dy equal to काय? Y dy equal to काय? Y dy equal to dt. dt. Y dy equal to dt. Y square equal to 2t. So we got that 2 times t e raised to t dt plus c. So we got the answer. Answer काय भेटतं? Answer काय भेटतं? e raised to y square by 2 divided by x is equal to minus 2 times t e raised to t minus e raised to t plus c. So e raised to y square by 2 is equal to 2x. Each value काय? Each value काय? What is value of t? Y square by 2. Y square by 2. So we got that y square by 2 e raised to y square by 2 minus e raised to y square by 2 plus xc. Just multiply by this term. We got the answer 1 equal to 2 times y square by 2 minus 1 plus xc or 2x. This is your answer. Okay, this is your answer. Or your answer is 1 upon x is 1 upon x minus 2, sorry, minus 2. Your answer is minus y square 1 upon x minus y square plus 2 plus c times e raised to minus y square by 2. This is your answer. Both are same. This is your answer. Clear everyone? Hello? Yes, sir. Yes, sir. So just write down. क्या अभ्यास करना जाना रे?
बाकीच्या गोष्टी कर, पाडेले जा. यस आदित्य, हा एक्सटेन्शन मोड आहे की जस्ट बेटा. झाला असेल तर सांगा. झालं का? झालंय का? ओके. रोल नंबर 19 रितेश. रोल नंबर 19 रितेश, आर यू देयर? रितेश आहात का तुम्ही तिथे? रोल नंबर 19 का गेले कुठे टाकून? रेंज प्रॉब्लेम सर, रेंज. मागच्या उन्हाळ्यात एक एक्सटेन्शन बोर्ड नेलं सापडणार रे. मागच्या मध्ये एक एक्सटेन्शन बोर्ड नेलं तर कसं -5 मध्ये.
झालं सर. भेटू 11 वाजता. सो ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी पुढचं 8-1 8-1 sec y dy by dx plus 2x sin y is equal to 2x cos y. Sec y dy by dx I think try to solve this example at home. I think so. This is quite simple. करू शकतात घरी? हॅलो? Yes. कारण की cos y ने डिवाइड करायचं. cos y ने डिवाइड केलं तर काय होणार? sec square y होणार. बरोबर का? मॉडिफिकेशन. sec square y होणार dy by dx इथे होईल 2x tan y is equal to 2x and this is the form of हा f dash असेल आणि हा ef असेल. tan y चा डेरिव्हेटिव्ह sec square ना, इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. सो सॉल्व ॲट होम. आय थिंक सो. करू शकतात का मित्रांनो? प्लीज रिप्लाय मी फास्टली. Yes, हो sir. सर. ओके, Yes, आन्सर sir. देऊ. आन्सर इज tan y is equal to 1 plus c times e raised to minus x square. पुढे 9th one dy by dx plus 1 upon x tan y is equal to 1 upon x square tan y sin y. Yes, now solve this example. The challenging job is to convert the LDE, not challenging actually. Not actually challenging, that much challenging. जेवढा आपण तेवढं नाहीये challenging. काय करावं लागेल? यस, काय करावं लागेल? काय करावं लागेल? हॅलो, काय करावं लागेल? हॅलो, काय करावं लागेल? हॅलो, so divide by tan y into sin y. So we got
1 upon tan y sin y dy by dx plus 1 upon x 1 upon sin y 1 upon x square. Just simplification. 1 upon tan काय होईल रे? 1 upon tan cot 1 upon sin. cosec Okay. Cosec y into cot y dy by dx plus 1 upon x cosec y is equal to 1 upon x square. काय पुट करणार रे? पुट cosec y equal to cosec y v equal to v. dd What derivative of cosec? What derivative of cosec? cosec y cot y. Cosec y cot y. minus minus cosec y cot y dv by dx minus 1 upon x v minus 1 upon x square. बरोबर आहे का? हॅलो 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 माइक टेस्टिंग 1 2 3. अरे बरोबर आहे का? मायनस डीव्ही बाय डी हा करेक्ट करेक्ट. Okay, okay. Then we find I up and solve it. So solve at home. So answer is solve at home. Answer is 2x cosec y is equal to 1 plus 2cx square. जागा सोडून द्या तेवढी जागा सोडून द्या. जेवढी लागते तेवढी जागा सोडून द्या. जास्त नका सोडू. का एका पेजचे 2 भाग केले ते चालतात एका एक्झाम्पल साठी. पुढे जाऊ. हॅलो पुढे जाऊ. सॉल्व करू शकतात घरी? yes ओके. सो दिस ऑल अबाउट द फॉर्म ओव्हर जे करोलरी आहेत ते फॉर्म आहे त्याचे. नेक्स्ट 10th one. One plus y square dx is equal to tan inverse of y minus x dy. थर्ड इक्वेशन मध्ये y ची डिग्री 2 आहे आणि x ची डिग्री किती आहे? x ची डिग्री किती आहे? 1 आहे. मग एक्झाम्पल कशामध्ये कन्वर्ट करणं सोपं पडतंय? पहा, हा जर 1 प्लस वाय स्क्वेअर ने जर डिवाइड केलं इकडे, जर इकडे ह्या डीवाय बाय डीएक्स जर लिहायचं गेलं तर डीवाय बाय डीएक्स इक्वल टू असं होईल 1 प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय टॅन इनवर्स ऑफ वाय मायनस एक्स. क्वाइट डिफिकल्ट टू सिम्प्लिफाय दिस टर्म. पण ह्याला जर असं लिहायला गेलं डीएक्स बाय डीवाय टॅन इनवर्स ऑफ वाय डिवाइड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स डिवाइड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर, हा सिम्प्लिफाय होईल. सो वी जस्ट राइट डाउन दिस इन द फॉर्म ऑफ solution in the form of dx by dy is equal to tan inverse of y divided by 1 plus y square minus x divided by 1 plus y square. Just simplify. Dx by dy plus x divided by 1 plus tan y square is equal to tan inverse of y divided by 1 plus y square, which is linear. Bernoulli's differential. Nahi, which is linear in x na, straightforward. Hello, straightforward example. बर्नॉलिस मध्ये कसं होणार एक्झाम्पल आहे? बर्नॉलिस मध्ये काय
एक तर एक्स रेस टू एन किंवा वाय रेस टू एन हे दोन फॉर्म असेल तरच बर्नॉली मध्ये होतं ना, बरोबर आहे का? Yes, sir. Okay, which is linear in x. So just simplify. What is the p? What is the p? P is equal to 1 upon 1 plus y square. What is the q? Tan inverse of y divided by 1 plus y square. So we got that if is equal to e raised to integration of 1 plus y square dy. So what is the if equal to? E raised to 1 upon 1 plus y square integration. Tan inverse Tan inverse of one. Tan inverse of Y. y. Solution is yes, x into if is equal to integration q into if dy plus c. So x into e raised to tan inverse of y q into tan inverse of y divided by 1 plus y square is equal to into e raised to tan inverse of y dy. काय करावं लागेल रे? tan inverse y च्या जागी t ठेवावं लागेल. Very good. We just substitute, put tan inverse of y is equal to t. We got the answer. Derivative of tan inverse 1 upon y square 1 upon 1 plus y square dy equal to dt. Just simplification, x into e raised to tan inverse of y is equal to t e raised to t dt plus c. X e raised to tan inverse of y t is equal to tan inverse of y. Sorry, another integration do na. Integration is t minus 1 e raised to t plus c. So x e raised to tan inverse of y tan inverse of y minus 1 e raised to tan inverse of y plus c. Just multiply, simplification, we got that x equal to tan inverse of y minus 1 plus c times e raised to minus tan inverse of y. So we got the answer.
ओके झालंय. हॅलो. 2 minutes, sir. ओके. झालं, sir. ओके ओके. सगळ्यांचं. Yes, sir. ओके ओके. Start with the next one. Eleventh one. dy by dx plus 2x tan inverse of y minus x cube into 1 plus y square is equal to 0. Just solve this example. The same as 1 plus y square and divide kara. We got the required answer. Answer is 1 plus y square is equal to answer is tan inverse of y is equal to x square minus 1 divided by 2 plus c times e raised to minus x square by 2. Sorry, c times e raised to minus x square. That's the answer. And 12th one, tan y dy by dx plus tan x is equal to cos y into cos cube x. Sec y into sec x is equal to x by 2 plus sin 2x divided by 4 plus c. Then 13 one, dy by dx is equal to e raised to x minus y into bracket e raised to x minus e raised to y. Answer is e raised to y, e raised to x minus 1, e raised to x whole minus 1 plus c times e raised to x. And 14 one, last one, y dx by dy is equal to x plus y, x square log y, y by x plus y square by 2 log x, sorry, y square by 2 plus log y minus y square by 4 is equal to c. This is your 4 example for your hard work. करू शकतात? हॅलो, करू शकतात का घरी? Hello. Yes, sir. Okay, very good. So just solve at home.
उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला MCQ ची PDF भेटेल डिफरन्शियल इक्वेशन वरती. ओके, सो स्टॉप हिअर. थँक यू फॉर कनेक्टिंग अस. थँक यू व्हेरी मच. If any doubt, please ask me.